अरे ती काय बघतोय मी? काय झालं आपल्या? अरे बाबा मला नाही काय झालं, पण तुला काय झालं? म्हणजे रोज उठतोस तेव्हा सूर्य डोक्यावर येऊन दुपार झालेली असते. आज काय वेळ लवकर उठलायस तू? घरात शिकलेला चोर असताना कशी काय झोप लागेल? आणि आज ठरवायचं आहे ना. काय? अरे गजनी डोक्याच्या त्या ऍड झालेल्या मेंबरला घरात ठेवायचंय का नाही ते ठरवायचं आहे. आणि जर म्हणे आज सांग तर चोरला घरात राहता येणार नाही. त्याला लई सोळ का आलाय त्या चोराचा. अरे पुलका, आणि हा प्रश्न आपण शांतपणे सोडवला पाहिजे. आता युद्ध आटा आहे. गुड मॉर्निंग गाईज. काय सकाळी असं लवकर उठलाय? काय जिम ला जायचा प्लॅन आहे काय? अरे रोहन, काय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चहा नाश्ता झाला नाही? हो झाला, तर झाला. आता ऑफिसला जाईन आवरून. बर बर चालतंय. आईला त्याला दम द्यायला पाठवलाय तर निवांत गप्पा मारत बसलाय हरामखोर कुठला. आता मलाच माहिती नव्हतं पाहिजे. रोहिणे, काय बस स्टॉपला जाण्यास काय रेल्वे स्टेशनला का? जाताना त्या एज्युकेटेड चोराला सोडून ये. का एक रात्र ऍडजस्ट केलं ना आपण. तू काय ऍडजस्ट केलं? रोन्याला का त्या दुसऱ्या माणसामुळे आपल्याला कशाला भांडणं? मग शांत बसा. रोन्या यार, माझी सुट्टी मला म्हणत असेल की लग्नानंतर सगळ्यात पोराच्या घरात ठेवणार आहेस का मला? ही साईड सुटी असं म्हणाल तुला? नाही रे, पण ते असं म्हणू शकते ना. मग तुमचं जुळलंय का तरी? विषय कसा आहे, माझ्याकडून 50% ओके आहे, फक्त तिच्याकडून 50% बाकी आहे. पण रिस्क कशाला घ्यायची ना. आधीच एवढी करते घरात, आणि एकतर मला वेडिंग शूटचं एडिटिंग पण करता येत नाही. बघेल तेव्हा झोपेला असतोय. माझ्या झोपेबद्दल बोलू नकोस. आपल्या आठवतं ना मागच्या वेळी काय झालं होतं? असंच एकाला साधं बोल म्हणून घरी आणलं, रात्री झोपल्यावर त्याचं ऐकून याच्याच गावी चाकू ठेवला. तेव्हा अक्कल आली आला. आणि तुला काय प्रॉब्लेम असेल तर तू घराबाहेर जा. प्रॉब्लेम तू क्रिएट केलायस, आधी तू बाहेर हो. एक मिनिट शांत बसा जरा. काय सकाळी सकाळी दंगा करताय? मगापासून बघतोय, खरंच मगापासून बघतोय. हे घरातलं स्लीपर तू सारखं सारखं बाथरूम मध्ये कशाला घालून जातोयस? हे स्लीपरचं सोड आणि त्या चोराला घराबाहेर काढ. आतल्या यार त्याच्या आयुष्याचा आधीच बुकना झालाय. बुकना म्हणजे? डिसऑर्डर म्हणजे डिस्ट्रॉय. काय फालतुगीर लावल्या. मी शेवट सांगतोय, तो इथं राहणार नाही. टॉपिक इज ओव्हर. तो इथेच राहणार. ठीक आहे, मग मीच इथून जातो. जा जा. रोन्या यार, आपला पे आपल्याला सोडून निघालाय. जाऊ दे. हेल्पलेस कुठला? हेल्पलेस म्हणजे? ये सांगतो तुला. ये रोहन, मी जातो तुमच्या घरात. उगाच माझ्यामुळे तुमच्यात भांडण नको. जस्ट चिल बाय. या घरात भांडण ही फक्त नॉर्मल गोष्ट आहे. फक्त आजचं कारण तू आहेस. पण माझ्यामुळे पोरांना त्रास होतोय ना. अरे तशी ती सगळी पोरं चांगली आहेत. फक्त पियाला जरा आज जास्तच माज आलाय. तू टेन्शन नको घेऊस. आपल्या ते घे पाणी. शी, मला नको ते पाणी. का काय झालं? ग्लासात सगळी घाण बोटं बुडवून आणलेली, ते पाणी नको मला. राहिलं. हाय गाईज, आय एम बॅक. आपल्या बघा रे बाई. अरे काय फोन नाही, मेसेज नाही, डायरेक्ट घरात. सरप्राईज. रोन्या कुठं आहे? असला अरे का बोलताय? अरे भाई क्या यार, मिस यू टू भाई लोग. अरे हा कोण? अरे हा आपला नवीन मेंबर. हाय ब्रो. नाव काय तुझं? साहिल. ओके. अजून ठरलेलं नाही तो इथला मेंबर आहे की नाही. अरे तू का आलास? म्हणजे तू कधी आलास? आत्ता का 5 मिनिट झाले. अरे त्याचं काय ऐकू नकोस.
बरं ऐका, मला काम आहे म्हणून मी जरा बाहेर चाललोय, पण मागे येईपर्यंत हा मेंबर मला घरात नकोय. परश्या, माझं घड्याळ बघितलंस का? नाही रे. आतल्या तू माझ्याकडे माझं घड्याळ आहे, त्यामुळे दुसऱ्यांच्या घड्याळाकडे लक्ष द्यायला मला अजिबात वेळ नाही. आतल्या तू बघितलंस का रे माझं घड्याळ? अरे मला येऊन जास्तीत जास्त 10 मिनिट झाले. बर रोन्या, बाहेर ये. काय माझं घड्याळ आहे. मी कशाला घेऊ तुझं गाड्या? कधी कधी शूटिंगला जातोस की स्टाईल मारायला घेऊन? मी नाही घेतलेलं गाड्या तुझं. मग माझं घड्याळ कुठे गेलं? नाही म्हणजे माझा विश्वास आहे तुमच्यावर, पण हा चोरी ते आला आणि माझं घड्याळ गेलं. पण मी नाही केली चोरी, मला माहित सुद्धा नाही तुझं घड्याळ कसला आहे ते. एक वेळ जीव देईन पण चोरी नाही करणार. त्याला चोरमुळे घुसला होतास. पिया, तो विषय ते सगळ्यांनाच माहितीये आणि आता तुझं ना जरा जास्तच होते. रात्री झोपल्यावर घड्याळ चोरला असेल आणि ठेवला असेल कुठं लपवून. या त्याची कंडिशन तर बघ जरा. पिया, जरा आता तुझं जास्तच होते, तू खूप डोक्यात जातोय, जरा शांत बस. बरं मी बसतो शांत, पण तुम्ही तुमच्या वस्तू सांभाळून ठेवा. अरे तू गेला वाटतं. तुला एक सांगू, तुझं हे तोंड आहे ना, गटार आहे गटार. खरंच थँक्स. वेलकम. तुझं घड्याळ गेलंय तर शोध ना घरात नीट. त्याने चोरले कशावरून? अरे काय गाड्या गाड्याला लावले, स्वतःच्या तर पैशाने घेतलं नसेल, बापानेच घेऊन दिला असेल. हे बास आता बास, खूप झालं. मी परत क्लिअर करतो, माझ्या बापाशी काही संबंध नाही. आणि आता तुला पैशाची भाषा समजते ना, तर ते घड्याळ 70,000 आहे आणि ते माझं मला आईनं दिलंय, म्हणून मला ते घड्याळ पाहिजे. पिया या ऐक ना. साहिल, मी नाही चोरले तुझं घड्याळ. आता काय रस्त्यावर पण दंगा करणार आहेस का? अरे ते नाही, घड्याळ मला सापडलं. मला घरातून बाहेर काढण्यासाठी केलंच नाही सगळं. नाही नाही नाही, मी जरा जास्त त्या घड्याच्या बाबतीत इमोशनल आहे. प्लीज यार, चल ना घरी. नाही, असं काय करतो यार, चल ना घरी. मी काही केलं नसताना तू माझ्यावर चोरीचा आरोप घेतलास. सॉरी ना यार, हे घड्याळ जरा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, माझ्या आईने दिलेलं आहे, समजून घे ना यार. चला साहिल शेफ घरी. आता जर पिया आला तर त्याच्याशी कोणी सुद्धा बोलणार नाही. हाय गाइस. हाय हाय. रोन्या मेरे भाई. आतले ऐक ना. यू गेट लॉस्ट. परजा, व्हॉट्सअप डूड. माझ्याकडे तुझ्याशी बोलायला वेळ नाही. यू हेल्पलेस. अरे हेल्पलेस. अरे पण माझ्याकडे आहे ना बोलायला वेळ. परत जाऊ दे, किती वाजले सांग. सांगतो. माझ्याकडे बघून सांग ना. नाही रे, माझ्याकडे
अरे एव्हरीबडी पियाचं गाड्या सापडलं. ही गेट इट द क्लॉक. ब्रो वॉच. हा वॉच. सापडलं ना घड्याळ? कोणी चोरलेलं गाड्या? नाही डायरेक्ट असं घरात चोरीला वगैरे जाऊ शकत नाही. मला वाटतं पर्जन माझ्या गुढीच्या कॅबमध्ये टाकला असेल. काय घाण आरोप आहे यार. आता काय मी पण घर सोडून जाऊ का? तू ना खूप हानिकारक आहे जिवंत माणसांसाठी. हे मी डिक्लेअर करतो आज. काय यार मूड ऑफ करू नका आता काय. पण ठीक आहे, घड्याळ सापडल्यामुळे आणि आज मी खुश असल्यामुळे मी सगळ्यांसाठी गिफ्ट आणलंय. स्पेशली माझा काजल तुकडा रोण्यासाठी. प्लीज वेलकम टू आवर शेफ साहिल्या. चला तर मग आता माफीनामा झालाच पाहिजे. माफीनामा काय, सिद्ध झाले हा तर चोर नाही आणि मी थोडा चुकलो. थोडा थोडा म्हणजे सॉरी ना यार. काय ऐकलं नाही रे, जरा मोठ्याने दादा. अरे सॉरी सॉरी सॉरी. काय तृप्त झाली.